आणि वर्ष श्राद्धेच्या दिवशी जर आपण आपल्या पितृंना संतुष्ट केलं, बघा पितृंना संतुष्ट करण्याचे सुद्धा अनेक मार्ग आहेत. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाऊन त्यांचं वर्ष श्रद्धा केलं जातं. ज्या ठिकाणी आपण घरी असतो त्या ठिकाणी सुद्धा केलं जातं. पितृंचे पक्षी आहेत, पितृंचे वृक्ष आहेत. पण त्यानंतर बघा पितृ जे असतात वर्ष श्राद्धेच्या दिवशी जो नैवेद्य बनवला जातो तो नैवेद्य जर कासवाला खायला दिला आणि जर कासवाने तो ग्रहण केला तर आपले पितृ एवढे आनंदित होतात आणि ते पितृ मुक्त होऊन जातात. आणि जर पितृमुक्त झाले तर ते आपल्याला आशीर्वाद देतात. आणि जेव्हा पितृ आशीर्वाद देतात तेव्हा आपल्या घरामध्ये कधीही कलह निर्माण होत नाही. तेव्हा आपल्या घरामध्ये असलेले कठीण प्रसंग मुक्त होऊन जातात. आणि म्हणून जेव्हा जीव मृत्युमुखी पडतो आणि जेव्हा संत येतात आणि संत आल्यानंतर काही संत आले ते इथेच थांबले, माऊली आले थांबले, निवृत्तीनाथ दादा आले थांबले, तुमच्या आमच्याकरिता थांबले, सोपान काका थांबले, मुक्ताबाई थांबले, सर्व संत थांबले. आणि काही संत म्हणजे सांगायचं तात्पर्य संतांच्या आयुष्यामध्ये अंतकालाला परमात्मा भेटायला येतो आणि तेच त्यांच्या आयुष्यातील सर्वात सोनेरी क्षण असतो. तोच प्रसंग जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या आयुष्यामध्ये आला. आणि म्हणून मला न्यायला पंढरीचे पांडुरंग आलेत म्हणजे अंतकालाला माझा देव, माझा विठू शब्द वापरला अभंगाचं 4थं चरण. Thank you.